नमस्कार मित्रांनो, मी सोहन कुमार. आपण बघत आहात एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण. मित्रांनो, मी आज आहे ना आपल्या येलदरी गावात आलो. आज मी एका काकांकडे आलो आहे, त्यांच्या घरी. त्या काकांना सगळेच जण खूप चांगले परिचित आहेत. आपण काय करूयात, त्या काकांशी एक 5-10 मिनटं गप्पा मारणार आहोत. सगळेजणच ओळखतात, म्हणजे असं नाही की त्या काकांना कोणी ओळखत नाही. आणि सगळ्यांचा नेहमीचा रूट असल्यामुळे त्यांच्या याच्यासमोरूनच आपण जायचो. आज आपल्यासोबत कोण आहेत तर मी हे आत गेल्यानंतर सांगतो. चला माझ्यासोबत बघूयात आज माझ्या कॅमेऱ्याने कोणत्या सेलिब्रिटीला बंद केलं. चला माझ्यासोबत. आ गया घर में. आज मैं जिनसे आपको मिलाने वाला हूँ ना दोस्तों, उनसे सब परिचित हैं. हमारा गांव तो परिचित है. एक बार ज़रूर इनके घर को नॉक करना पड़ता है आपको. उस ज़माने में भी और आज भी करते हैं. तो उनके बारे में थोड़ा सा मैं आपको उनका परिचय देता हूँ. यांचा जन्म 6/5/1961ला झाला आणि ते येलदरीला 1984ला आले. पण एकदम आयकॉनिक पर्सन, खूप मेहनती, आणि आल्यानंतर एक 6-7 महिन्यातच एक त्यांचं वेगळं नाव येलदरीला जोडलेलं. खूप चांगली मनमिळावू पर्सनॅलिटी. त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमी. आणि आजही सगळेच येलदरीत त्यांचं खूप रिस्पेक्ट करतात. यांचं नाव अशोक संभाजी आप्पा खके, डॉक्टर खके. आठवलं? खके काका आपल्या येलदरीला 84ला आले. बॅचलर होते आणि सगळ्यांना मन मिळावं. म्हणजे आल्यानंतर असं वाटलं नाही. त्यांनी बॅचलर लाईफ थोडी काढली. नंतर काही काळानंतर एक 6-7 महिन्या किंवा वर्षाच्या आसपास त्यांचं लग्न झालं. काकू आल्या आणि काकूनं तर अख्खं गाव, म्हणजे एवढं प्रेमळ त्यांचा स्वभाव, आणि सगळं काकूंना ओळखतात. आणि खके डॉक्टरांचं मूळ गाव साखरा. आपल्या येलदरून मला असं वाटतं 20-30 किलोमीटर असेल काहीतरी. साखऱ्याची ही फॅमिली. यांचं एज्युकेशन अमरावतीला झालं, DHMS. त्याने तिथून एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर ते प्रॅक्टिससाठी म्हणून येलदरीला आले. येलदरीत मुळात आधी ऑलरेडी 2 डॉक्टर होते, डॉक्टर मुंडे आणि डॉक्टर जयस्वाल. ते पण मस्त नावाजलेले आणि जुना काळ त्यांचा पण होता. त्यानंतर एक न्यू कमर, एक चांगला डॉक्टर आमच्या येलदरीला लाभला, डॉक्टर खके. 84ला आले आणि आजही ते आपल्या येलदरीत प्रॅक्टिस करतात. आणि खूप विश्वासाचं त्यांचं हॉस्पिटल आपल्या मार्केट लाईनला, माझं जिथं घर होतं ना तिथंच मार्केट लाईनला त्यांचं हॉस्पिटल. माझे नेहमीच येणं जाणं, माझी ताई, मी बालपणी तर खूप यांच्याकडंच राहिलो, हे केलं. मी काकांसोबत कधी त्यांच्यासोबत व्हिजिटला पण जायचो. एक ती अशी काळी बॅग असायची, त्यामध्ये त्यांचं ते सारं इक्विपमेंट असायचं. आणि मी त्यांच्याकडं गाडी, ती फटफट करणारी HD गाडी होती. गाडी पण फार मेंटेन ठेवायची काका. त्या गाडीवर बसायचो आणि इथं आसपासचे खेडे, म्हणजे गाडीच्या आवाजानं कळायचे की खके डॉक्टर आलेत. मग आम्ही जायचो तिथं. ते पेशंट रेडीच असायचे नाही का, ते सगळं तिथं करायचं. आणि मग काकांसोबत राहिलो आणि चांगली माझी अटॅचमेंट त्या फॅमिलीसोबत खूप चांगली आहे. मग त्यांना किती मुलं झाली. त्यांना मोठी पूजा, मग नंतर रोहित आणि मग कृष्णा. 1 मुलगी आणि 2 मुलं. रोहित आणि पूजा यांचं दोघांचं लग्न झालं. काकाने खूप चांगल्या ठिकाणी पूजाला दिलं. मस्त आहेत, वेल सेट आहे. आणि रोहित पण चांगल्या ठिकाणी आहे. कृष्णाचं आणखी लग्न नाही झालं आहे, नेटकाच तो कुठं इंटर्नशिप करतो आहे. आणि रोहित, पूजा आणि कृष्णाचे आज ते इथं नाही आहेत. त्यांच्या बालपणीचे फोटोज, काही त्यांचे आठवणी मी तुम्हाला दाखवण्याचा चांगला प्रयत्न करील. ज़्यादा क्यों बात करते हैं हम लोग, डॉक्टर खके जी से बात करते हैं. और हो सकता है कि मैं भाभी को भी, मतलब वहिनीला पण रिक्वेस्ट करतो की त्यांनी पण यावं. पण नंतर मी आधी काकांचं कसा राहिला येलदरीचा प्रवास त्यावर बोलूयात. चला भेटूयात खके काकांना. नमस्कार काका. नमस्कार. काका, एक आठवण तुम्ही बघता माझी हे एपिसोड बघतो यूट्यूबवरचे, नेहमीच बघतो. कसं वाटतं हा उपक्रम? कसा आहे हा उपक्रम? मला तर तू सुरुवातीला ज्यावेळेस मला विचारलं होतं की असं करू का, तेव्हापासूनच ही कन्सेप्टच आवडली मला, की हे खूप चांगली गोष्ट करायला. या निमित्ताने रेकॉर्ड राहतं आणि सगळ्या ज्यांना काही माहिती नाही अशा लोकांना ही सगळी माहिती होऊन जाते. 1984. हां. तुम्ही तेव्हा बॅचलर होता का लग्न झालं नाही, होतं? मी बॅचलर होतो. नुकतंच शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रॅक्टिस करण्यासाठी येलदरी चॉईस केलं. कारण येलदरीला कसं होतं, आमचे मोठे बंधू, वडील वगैरे नेहमी इथं व्यापाराच्या निमित्ताने येत होते. तुमचं गाव, मूळ गाव? माझं मूळ गाव साखरा. म्हणजे आपल्या येलदरीहून किती किलोमीटर? येलदरीपासून 20 किलोमीटर. अच्छा. तुम्ही निर्णय केला की येलदरी? हां, माझं शिक्षण 10वीपर्यंत साखऱ्यालाच झालं. त्याच्यानंतर मी अमरावतीला शिकायला गेलो. अमरावतीला शिकल्यानंतर काही दिवस, म्हणजे डिग्री कंप्लीट झाल्यावर काही दिवस रिसोडला प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस म्हणजे दुसऱ्या डॉक्टरच्या मार्गदर्शनासाठी आणि इंटर्नशिप म्हणता येईल त्याला.
आणि त्याच्यानंतर मग येलदरीला प्रॅक्टिस सुरू केली 84 एप्रिल 84मध्ये. मग तुम्ही एलदरीला आल्यानंतर लग्न केलं? हां, लग्न त्यानंतर 1-1.5 वर्षांनी जवळपास. इथं आल्यानंतर? हां. इथं आल्यावर कुठं तुमचं हॉस्पिटल होतं आधी? माझं मार्केट लाईनलाच होतं आणि तुझ्या घराच्या बाजूलाच होतं. अच्छा, ते वाके यांच्या हां, वाकेच्या जाग्यामध्ये. अच्छा, राईट राईट, आठवलं मला. हां, काही महिन्यासाठी. मग नंतर त्यानंतर मग ही आता जी आहे ही जागा मी स्वतःच विकत घेतली अच्छा, आणि इथं बांधकाम करून सुरू केलं. आधी आता प्रॅक्टिस चालू आहे तुमच्या आज? अजूनही प्रॅक्टिस चालू आहे. आणि पेशंट्स वगैरे कसे? पेशंटही आहेत म्हणजे मला जेवढं झेपतात तेवढे आहेत. बरं बरं. आणि जास्त काय राहायचे म्हणलं तरी होते, पण आता एक आपलं रिटायरमेंटचं वय झालं आहे म्हणून मीच आता 9 ते रात्री 8 तरीही 11 तास करतो. बापरे, हां. आजही प्रॅक्टिस? आजही 11 तास करतो. खूप चांगलं. आणि लग्न कोणत्या साली झालं तुमचं? लग्न 85 ला. म्हणजे तुम्ही 84 इथं आले, 1 वर्षानंतर लग्न? 1 वर्ष. म्हणजे घरच्या लोकांनी लगेच तयारी सुरू केली, आता मुलगा डॉक्टर झाला म्हणजे आता लग्न करायला लागेल? नाही नाही, त्यावेळेसही ना आताही जो कोणी समजा कमवायला लागला त्याच्या मग आपोआपच लग्न करून सेटल बऱ्याच होतात. ठिकाणी पाहिल्या मुली की नाही? हो, काही ठिकाणी पाहिल्या होत्या. आणि हे आमचे जे आता जे आमची पत्नी आहे हे आमच्या अगोदरच्या नात्यातूनच असल्यामुळं. कुठून आणलं काकू? हे काकूचं माहेर परळी. हे आपलं वैजनाथ परळी. ओके ओके. हां. आणि काय करतात काकू? काकू काय नाही, हाऊसवाईफ. पहिल्यापासून? त्यांचं काय शिक्षण झालेलं? त्यांनी लग्न झालं तेव्हा 12वी झालेलं होतं. नंतर त्याच्यानंतर M.Com केलं. सॉरी, M.Com केलं. तुम्ही करून घेतलं इथं? हां, इथे आल्यानंतर केलं. हां, त्या काळात तुम्ही करून घेतलं सगळं? हो, नंतर झालं ते. अच्छा, शिक्षण. हां, मुलं वगैरे झाल्याच्या नंतर ज्या थोडं रिकाम पण व्हायला लागलं त्यावेळेस मग M.Com केलं. अच्छा. आणि मुलगा पहिला रोहित का? मुलगा नाही, सगळ्यात अगोदरचा मुलगी पूजा. अच्छा, पूजा मोठी आहे? पूजा मोठी सगळ्यात. हां, तिचा 86चा जन्म. बरं. आणि मग रोहित आणि त्याच्यापेक्षा लहाना कृष्णा. हे इथं हॉस्पिटल तुम्ही सुरू केलं तेव्हा पेशंट होते का काका तुमच्याकडे तेवढे? त्यावेळेस खूप पेशंट होते. म्हणजे खूप, म्हणजे मला अक्षरशः कंट्रोल व्हायची नाही एवढे पेशंट असायचे. अच्छा. मी इथं ट्रस्ट होता तेवढा? ओपनिंग केल्यानंतर ज्यावेळेस इथं सुरुवात केली, एक 4-5 दिवसातच ज्यावेळेस काही लोकांना मी केलेल्या ट्रीटमेंटचे रिझल्ट मिळाले, त्यानंतर ते अक्षरशः म्हणजे लोंढा ज्याला म्हणता येईल पेशंटचा सुरू झाला होता. नाही, आणि त्याच्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे की व्यवसाय करत असताना कोणताही केवळ पैसे कमवण्यासाठी व्यवसाय न करतात, खास करून डॉक्टरी व्यवसाय फक्त पेशंट दुरुस्त करण्यासाठी करायचा असतो. बरोबर. त्यासाठी देवाने हे आमच्या गुरु, म्हणजे खास माझे तसे गुरु एक डॉक्टर मित्तल म्हणून होते. कुठे? अमरावतीला. ॲक्च्युअली त्यावेळेस त्यांचं वय भरपूर होतं, पण ते सगळ्या जगातल्या प्रत्येक देशात फिरलेले होते त्या काळामध्ये. इव्हन त्यांच्याकडे MD MS डिग्र्या 12 देशातल्या होत्या. आणि त्यांनी सगळे, म्हणजे फक्त त्यांना पुस्तक लिहायचे होते आणि त्यांना रायटर असं पाहिजे होता. मग मला चॉईस केलं, मी एक आणि एक मित्र. त्यांची पुस्तकं तुम्ही लिहिली? हां, आजही डॉक्टर मित्तलचं काही पुस्तकं मला वाटतं MBBS वाल्याला शिकवायला येतं. आणि त्याच्यावर तुमचं रायटर म्हणून नाव असलं म्हणजे? नाही, नाव नाही आलं आपलं, परंतु त्यांनी काय करायचे, ते फक्त बसायचे, कारण त्यावेळेस त्यांचं 70-1 वर्ष वय होतं. ते असे नुसते बोलायचे, आम्ही फक्त त्याचं प्रूफ तयार करायचे. नंतर ते करेक्शन करून त्यांनी, नंतर आम्ही कॉलेज सोडल्यावर नंतर त्यांनी समजा ते पुस्तक वगैरे प्रकाशित झाले. हल्ली डॉक्टर म्हटले ना की थोडासा थरकाप सुटतो अंगाला, की सगळं काही लागावं पण दवाखाना नको असं वाटतं. कारण की काय ना, की मी शहरात राहतो, ग्रामीण भागामध्ये नाही. काकांचे मला खूप चांगले संस्कार माझ्यावर पण झालेले, कारण की मी शहरात राहतो, पण मला कळतं की असं वाटतं ना की दवाखाना म्हणजे लागूच नाही, सगळंच रक्त काढून घेतात. हो, एवढा पैसा. काका म्हटले तसं की बाबा डॉक्टरी हे फक्त तुम्ही सेवा म्हणून करा, तुम्हाला देव त्याच्यातून देतोच. हे मी तुम्हाला सांगतो की मी एका आजाराने खूप, मी स्वतः म्हणजे याच्याने परेशान होतो की मला ॲसिडिटीचा फार त्रास व्हायचा. क्षुल्लक मला काही कळत नव्हतं, छातीत त्रास व्हायचा. मी काकांना सहज एकदा आलो घरी आणि म्हटल्यावर काका असं असं होतं. म्हणजे बघा, मी औरंगाबादला बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं की तो पाठच धरता नाही आला त्यांना. सगळं झालं आहे माझं, सोनोग्राफी काय ती इंडोस्कोपी, पार पोटात नळी टाकून सगळं केलेलं माझं. ते नाही समजलं हो त्यांना. पण काकाने एक छोटीशी टिप्स मला सांगितली की तू हे करून बघ. आता मी काय केलं तर मी, माझं मला माहिती ती फोट मोठा विषय, पण मी सहज घरी जाऊन ते करून बघितलं. तो त्रास आजपर्यंत संपलेला आहे. संपला तो त्रास, नाहीच आहे मला. म्हणजे तो काय म्हणतात ना की जादूसारखं झालं, नको तेवढ्या गोळ्या खाल्ल्यात.
नको तेवढे औषधी घेतली, नको तेवढ्या सोनं काय म्हणतात त्याला ते ECG कार्ड, ते डायरेक्ट झुंझुनवाला हॉस्पिटलला मी जाऊन ती इंडोस्कोपी केली. नाहीच मला समजलं. आणि माझे लहान लहान मुलं, मी फार घाबरायचो. म्हटलं अरे काय लफड आहे. झालं ना राव, संपलं. आज तो त्रासच नाही मला. पहिली येलदरी कशी होती हो का? येलदरी पहिली चांगलीच होती आणि शेवटी निसर्गाचा नियम आहे बदल, तसा आता बदल झालेत. पण त्यावेळेस खास करून हे मीडिया नव्हता, टी व्ही वगैरे काही नव्हतं. त्या काळामध्ये मला असं वाटायचं त्यावेळेस तरी की आपण येलदरीत राहून शहरात राहण्याचाही फील मिळवतो आणि खेड्यातलाही फील मिळतो. म्हणजे तसं त्या टाईपचं येलदरी त्या टाईपचं होतं. इथं शहरही होतं आणि खेडही होतं. म्हणजे दोन्हीही गोष्टीतल्या ज्या जमेच्या बाजू असायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, वातावरण, जमेच्या बाजू ज्या असायला पाहिजे, किंवा सिनेमामध्ये जे वर्णन असते गाण्यात, नदी किनारे गाव रे वगैरे, त्या प्रकारचं सगळं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथं पटलेली किंवा आवडलेली की इथं जेवढे लोक होते किंवा आजही आहे, पण आता मीडियामुळं सामाजिक बदल झाला आहे की सगळे लोक एकमेकाच्या सहवासासाठीच उत्सुक असायची. अच्छा, हे मला भावलेली गोष्ट. मग ते कॅम्पमध्ये वेगवेगळे खेळ असतील, वेगवेगळे प्रोग्राम व्हायचे आणि प्रत्येकजण एकमेकाला अगदी आपुलकीनं मदतीसाठी हजर असायचा आणि सहवासासाठी ओढ असायची प्रत्येकाला. कोणाचं कॉम्पिटिशन नव्हतं. सुरुवातीच्या काळामध्ये एक वाटलं की बाबा इथं भांडणतंटे काऊन होत नाहीत, ह्या गावामध्ये कोणते भांडणतंटे होत नाहीत, हेही मला त्यावेळेस मार्क केलं होतं. मी फारसे कधी कॅम्पात भांडण वगैरे कधी झालेले पाहिले नाही मी. हां, सगळेजण. मला काका आठवतं, मी लहान होतो तेव्हा, मला आठवतं तुम्ही काहीतरी एक स्कीम आणली होती. म्हणजे काहीतरी गावामध्ये एवढा मोठा बदल झाला, ते लकी ड्रॉ स्कीम. तुमच्या घरासमोर ते लकी ड्रॉ लागायचे, ते गणपती आपल्या हनुमान मंदिराचे तुम्ही ते TVs वगैरे. नाही, ते लकी ड्रॉचं काय झालं होतं की पूर्वीचं जे हनुमान मंदिर होतं आपल्या इथलं, हे बस एक छोटं, मला वाटतं एक 8x8चा आतला गाभारा आणि बाहेर सगळं फक्त ओटा होता. अच्छा. तर मग आम्ही असं बसल्याच्या नंतर सगळे तिथं बरेच जमायचे. पायऱ्या वगैरे होत्या आधी बांधलेल्या, आता आहेत त्या. एक सभामंडप पाहिजेत. अच्छा, तो आता जो आहे, आता आहे तो. तो त्याच काळात. मग त्यावेळेस आम्ही चर्चेतून असं सगळे मंडळी, जेवढे व्यापारी मंडळी खास करून, की आपण काय करू, वर्गणी करू. मग वर्गणी केली तरी ते तेवढे पैसे बस होत नाहीत. मग काय केलं की त्याच्यासाठी एक लकी ड्रॉ ठेवला त्याच्यातून, आणि ते गावगाव आम्ही स्वतः जाऊन विकली तिकीट. बोरी, बोरी, चारठणा, जिंतूर, इकडे शेनगाव, मोटरसायकल. तर ते लकी ड्रॉचे तिकीटं विकले आणि त्यातून जे पैसे शिल्लक राहिले होते ते काही, आणि गावातल्या मंडळीनं काही वर्गणी केलेली, याच्यातून आता आहे ते समजा सभामंडप आणि कुंपण झालं. मला वाटतं कुंपण, त्यावेळेस होतं का नव्हतं आठवत नाही, पण कुंपण झालं त्यावेळेस. सगळा प्रकार त्या हनुमान मंदिरासाठी केले. हनुमान मंदिरासाठी. फक्त मागून एक राहिलं होतं की काही मुलं पडू लागले तिथे. सगळं काम तर झालं होतं मंदिराचं, पण ते लेकरं खेळताना प्रदक्षिणाची जी आहे त्या वट्यावरून उड्या मारताना वगैरे लागायचं, पडायचं. मग मी काय केलं, त्या काळामध्ये 10-15 हजार रुपये काहीतरी खर्च झाला होता माझा, मोठी रक्कम त्यावेळेस. तर ते मग बाजूची जी प्रदक्षिणेच्या बाजूची जी जाळी आणि पिलर्स आहेत ते मी स्वतःच्या खर्चाने बांधून दिले. पण हे आता कळालं की तो जो गाभारा आहे आता हनुमान मंदिराचा, मी ते दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर तो गाभारा बांधण्यासाठी म्हणून ही तडजड होती मार्केटल्या लोकांची किंवा खके काकांची. आणि ते सांगतात की मलाही आठवतं की आम्ही असे ते पळायचो ना, तिथून स्लिप झालो की डायरेक्ट खूप असा उंच वट्टा होता तो मारुती मंदिराच्या मागचा. आता तिथं जाळी बांधल्यामुळं काय होतं की आता काही खाली पडत नाही, आणि ती काकांनी बांधली. ही गोष्ट आता नोटेड झाली. मी 2001 या 2000चा एक काळ होता, तेव्हा ते पेपरला पण काही आलं होतं की तुम्ही काहीतरी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं. ते काय 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 फंडा होता तो, मला काही कळलं. ते आंदोलन होतं कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी. काय असतं ते कोल्हापुरी बंधारे? कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे काय होतं की नदी 12ही महिने भरलेली राहते, आणि त्याचा फायदा होतो की बाजूचे जे शेतकरी येतं, हे शेतकरी आपल्या शेतीला पाणी 12ही महिने घेऊ शकतात. त्यापूर्वी काय असायचं की नदी कोरडी असायची 12ही महिने, कारण इथं पाणी सोडलेलं सरळ सिद्धेश्वरला जाऊन थांबायचं. तर त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की बंधारे व्हायला पाहिजेत, आणि म्हणजे वाळून जायचे का? नदी वाळून पाणी वाहून जायचं. बरं. आणि मग माझ्या लक्षात आल्याच्या नंतर एक सामाजिक कार्य म्हणून मी ते केलं आंदोलन, आणि सगळ्याच्या सहकार्यानं ते सक्सेस बी झालं. त्याच्यानंतर ते बंधाऱ्याचं बांधकामही झालं. मला वाटतं 60-70 कोटी रुपये त्याला खर्च झाला सरकारनं. तुम्ही म्हणजे आंदोलन करून ते केल्यानंतर.
किती लोक होते म्हणजे तुम्ही एकट्याने केलं का? नाही, आंदोलन केलं त्यावेळेस इतर सहकारी होते मला, पण पुढाकार माझा होता. अच्छा, सुरुवातच तुम्ही केली. हां, पुढाकार तुम्हाला माझा कुठेतरी होता. जाणवलंय असं व्हायला पाहिजे. हां, की हे या मार्गाने गेलं तर हे होऊ शकतं असं वाटलं होतं मला. आणि इतर कोणी पुढाकार घेत नव्हतं. मग मी म्हटलं ठीक आहे, मी पुढाकार घेतो. तसंच पुढाकार घ्यायसाठी एक सामाजिक काम कुठेही असेल तर आजही माझी तयारी असते. जसं ह्या कॅम्पमधल्या 400 घराचा प्रश्न इतके मागच्या 10 वर्षापासून गाजत होता की उठणार. हां, तो एक मोठा म्हणजे त्यावेळेसही कोणी पुढाकार घ्यायला तयार नव्हतं, किंवा पुढाकार जरी घ्यायचं तरी कोणाला वेगवेगळे त्यांचे हेतू होते. प्रॉब्लेम्स हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी काय करता येईल याचा विचार करायचा सोडून क्रेडिटसाठी जास्त लोक धडपडायची. मग मी स्वतः पुढाकार घेतला आणि हायकोर्टात केस दाखल करणे असो, अपीलंट म्हणून जाणे असेल. तुम्ही हे सगळा ग्रुप घेऊन एलदरीचे संभाजीनगरला यायचे वगैरे. त्यानंतर हायकोर्टातून थोडंसं डिसिजन सवलत मिळाली की सरकारकडे आपण दाद मागायची. मग मंत्रालयामध्ये 3-4 वेळेस अपील झालं, मिटिंग्स झाल्या मंत्रालयासोबत, आणि तिथे असं ठरलं की, आणि हायकोर्टाने असं सांगितलं की बाबा महसूल खात्यानं ह्या विषयावर निर्णय घ्यावा, आणि आता त्या स्टेपवर थांबलेलं आहे. म्हणजे मला एक विचारायचं की आजही एलदरीवरती तांगती तलवार आहेच का? आहेच. ते कन्फर्म केव्हा होईल, जेव्हा लोकांच्या नावाने स्वतःच्या मालकी हक्काचे कागद भेटतील. तर काही गोष्टी अशा झाल्या, काकाने आता मस्त मन मोकळेपणाने बोलला. तुम्हाला असं वाटतं काकोना भेटावं? क्या बोलते दोस्त, बुलाओ? कैमरे ऑन कैमरा कुछ शायद नहीं बोल पाएंगे, लेकिन बिना कैमरे बहुत बड़बड़ मेरे से बहुत अच्छा उनका कोऑर्डिनेट रहता है. मैं कोशिश करता हूँ काकू को बुलाने के लिए. येत नव्हत्या फ्रेममध्ये. हे असंच आहे, काय आहे ना की कॅमेऱ्याच्या मागे फार बडबड करतात, पण कॅमेरा आला की थोडंसं नको रे बाबा कशाला बोलतोस, नाही का, अशा गोष्टी झाल्या. पण मी काकूंना बोलवलं. काकू खूप संघर्षी आहेत. हे कपलच ना मला खूप आयडल आहे. खूप काही या कपलकडनं मी शिकलो. जेव्हा काकांचं लग्न झालं, ही नवी नवरी म्हणून काकू आमच्या एलदरीला सूनबाई म्हणून आल्या, तेव्हापासून मी त्यांच्या घरातलं त्यांच्या म्हणजे मुलासारखाच मी घरात वावरलो, राहिलो. खूप चांगलं काही. आणि 2001 किंवा 2000च्या काळामध्ये काकूंना, पण त्या आज 2009ला म्हणजे काकू बोलत आहेत बघा, 2009ला एका आजाराने काकूला वेढलं. पण त्या आजारातून कसं बाहेर निघावं किंवा या आजाराची कशी फाईट करावी किंवा मात करावी, या दोन्ही जोडीकडनं शिकलं पाहिजे किंवा काकूंकडनं शिकलं पाहिजे. काकू कुठेही जाणवत नाही. काकूंना पॅरेलाइज झालेला आहे, खरं सांगतो. कारण की आता काकू कुठेही जाणवत नाही तशी, पण काकूना एवढा संघर्ष केला, आणि काकूंपेक्षा जास्त काकांनी खूप सपोर्ट केलेला काकूंना. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की कसं त्यांनी त्या, आणि हे सगळं, हा जो आजार आहे ना काही होत नाही, पण माणूस खचकतो थोडासा. पण हे कपल एवढं बाउंडिंग आहे ना, आजही दोघांमध्ये एवढं प्रेम आहे काकांमध्ये. आणि मुलं नाही, पूजा नाही राहत, मुलगा कामानिमित्त बाहेर आहे, कृष्णा बाहेर आहे, पण हे जोडपं एवढ्या मोठ्या घरामध्ये असं सुंदर आणि चांगलं राहतं की त्यांच्या चेहऱ्याच्या आनंदाने हसमुख चेहरा काकूंचा नेहमी आजही. जरी काही असलं तरी काकूंच्या चेहऱ्यावर ते सगळं काही दिसत नाही. याला जगणं म्हणतात, आणि असंच जगलं पाहिजे. हो, काय नाही, आजार येणार जाणार. त्यांच्याशी आपण आता थोडंसं गप्पा करू. काय माहीत आता किती बोलतात ते, आपण त्यांना बोलतं करूयात. नमस्कार काकू. नमस्कार. कसं वाटतं आमचे कार्यक्रम बघता का? बघते ना, आता पाहिलीतून. मला हे विचारायचं काकू की तुमचं लग्न कोणत्या साली झालं? 1985. तुम्ही मुळात परळी वैजनाथ. ते जिथं मंदिर आहे, त्या मंदिराचे तुम्ही पुजारी वगैरे की काय? नाही, काय नाही. काय तुमचे वडील काय करायचे? काहीच नाही, तसं काय नाही. मंदिरात फक्त आम्ही पाया पडायला जायचं. नाही, पण तुमचं बाबांचं काय तिकडे व्यवसाय होता? कपड्याचं दुकान होतं. अच्छा, म्हणजे कपड्याचं दालन होतं. आणि तुम्ही किती बहिणी हो? आम्ही 3 बहिणी परळीला. आणि त्या कुठे आहेत सध्या? त्या औरंगाबादला 2 बहिणी. बरं. आणि भाऊ होता? भाऊ 4 होते. बरं. आणि मग ते आता परळीलाच आहे? परळीला 1 जण आहे आता, 1 वसमतला आहे, 2 जण राहिले नाहीत अजून. बरं. मला हे सांगायचं होतं की हे काका तुम्हाला बघायला आलेले, तर तेव्हा म्हणजे काय हे साखऱ्याचं खेड्यागावाला मग परळी चांगलं ठिकाण होतं? तसा कोणी सहसा विचार केला नाही. क्या बात आहे. कारण आमच्या पाहुण्यातलेच होते, आणि ते तर अगोदरच वडिलांनी ठरवलं होतं. बरं. हां, डॉक्टर मुलगा आहे. हां, डॉक्टर मुलगा आहे, ह्यांनाच द्यायची म्हणून अगोदरच ठरवलं होतं. तुम्ही पाहिलं होतं का काकांना? नाही, मला आलते ना पाहायला, तेव्हा पाहिलं होतं. काय म्हणतो तुमचा काय निर्णय, फटकन हो का नाही? थोडा विचार नाही, थोडा विचार केला मी, आणि नंतर हो म्हणलं होतं. आणि तुम्ही सगळ्यात शेवटी का? म्हणजे सगळ्यात छोटे? हां, सगळ्या म्हणजे सगळ्यात छोटे तुम्ही? हो. भावांमध्ये बहिणीमध्ये? नाही, फक्त बहिणीमध्ये. भाऊ होता लहान एक. अच्छा. आणि मग लग्न झालं तर तुम्हाला यांनी ठरवलं होतं का एलदरीला आणायचं का साखरेला घेऊन जाणार? नाही, एलदरीलाच राहणार म्हणून आधीच ठरलं होतं.
आणि येलदरीला हॉस्पिटल आहे, हो. डॉक्टर मुलगा मिळाला नाही हो, का? हो. खूपच काहीतरी वेगळं ना? हो ना. आज पूजाला कुठे दिले? आज पूजाला नांदेडला दिलेलं काय करतात जावई? जाऊ एअरफोर्समध्ये येतं. बरं. आणि पूजा पूजा काय नाही हाऊसवाईफ आहे. हो. एज्युकेशन किती झालं? पूजाचं हे BSc झालं बरं. आणि रोहित? रोहितचं झालं MTech झालंय, तो आता सुद्धा लेक्चरर आहे. लग्न झालं रोहितचं? हो झालं. सुनबाई औरंगाबादचीच का? हो. आणि म्हणजे हे तुमच्या नात्यातले का? हा नात्यातलेच आहेत आमच्या. म्हणजे ते परळीचेच होते का साखरेचे? नाही ते परळीचे नव्हते, पण ते औरंगाबादचेच आहेत, पण ते नात्यातलेच आहेत. मग नाही तुमच्या नात्यातले की काकांच्या नात्यातले? काकाच्या नात्यातले. हा. रोहित आता म्हणजे जॉब करतो का? हा जॉब करतो. आणि कृष्णा काय करतोय? तो पण जॉब करतो कुठे? हैदराबाद. कधी येतो? हो येतो ना. म्हणजे भेटायला येतो की हो भेटायला येतो ना. आत्ता चालता लक्ष्म्याला. काकू मी तुम्हाला असा एक पर्सनल प्रश्न विचारतो. मला म्हणजे मी औरंगाबादला असतानाच कळालं होतं की 2011-12ला काहीतरी तुम्हाला एक पॅरालाइज आला होता. तुम्ही खचकला होता का? हो मी खूप खचकले होते, पण मला आमच्या साहेबांनी बिलकुल खचू दिलं नाही. उभारलं त्यांनी, मला खूप साथ दिली. पण तुम्हाला असं वाटलं का की माझं असं असं झालंय आणि आता मला म्हणजे जगण्यासारखं काही राहिलं ते वाटलं ना, वाटलं आहे ना? वाटलं असं वाटलं, पण त्याच्यातून पण मग नंतर मी उभारले. काय इलाज केला तुम्ही? म्हणजे स्वतः फिट ठेवण्यासाठी इलाज चालू आहे आणि स्वतः फिजिओथेरपिस्टकडे जाऊन काही? नाही काही दिवस केली फिजिओथेरपी, पुन्हा सोडून दिलं. थकून जाते का काळानंतर माणूस. पण तुमचा स्वतःचाच घरचा एक्सरसाइज असेल? हो ना, मग ते डॉक्टर साहेब होते, स्वतःच घ्यायचे, स्वतःच करायला लावायचे, तर त्याच्यामुळे मी करत होते. त्याच्यामुळे खूप पण फायदा असं झाला. जाणवत नाही काकू तुम्ही कुठेही आजही तुम्हाला काही झालं असं जाणवतच नाही, म्हणजे एकदम फिट आहात. बरं तुम्ही असं जर काही झालं तर म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये माझ्या याच्यात तुम्हाला असं काय उद्देश, तुम्ही की खचू नका असं आमच्या प्रेक्षकांना काय सांगता? नाही खचायलाच नाही पाहिजे. सोबतचं माणूस हे पाहिजे, म्हणजे कॉर्डिनेट पाहिजे. पाहिजे. हां. त्यावेळेस एक फक्त मोरल सपोर्ट लागतो ना, मॉरल सपोर्ट. आजूबाजूचं वातावरण सगळं त्याच्यावर चांगलं, होतं. त्याच्यावर सगळं अवलंबून काकांनी आहे. खूप लक्ष केलं खूप तुमच्या. आता वय किती असेल काकू तुमचं? माझं आता 60 आहे. 60 आहे. आणि हे तुम्हाला 40 वर्षाच्या 45 आहे. 45 वर्षी आला तुम्हाला. म्हणजे हे राईट हँड आणि लेफ्ट साईडला सगळं? नाही नाही लेफ्ट साईड सगळी. म्हणजे हे कसं अचानक झालं काकू? हां अचानकच. नाही अचानकच होत असतं ते. ब्रेन स्ट्रोक होत असतो. नाही मग तुम्ही एकदम पडला की लांब? पडले गिल्डे काहीच नाही मी. मग काय काहीच नाही, फक्त थोडंसं अंग असं लूज झालं, घरी आले मी. हे कुठं एलदरीला असताना का माहेरी? एलदरीला तिथंच झालं. कोण कोण होतं घरी तेव्हा? काका होते? घरी नाही, मला बाहेर झालं. अच्छा तुम्हाला असं वाटलं की मुंग्या यायला लागल्या हां हाताला? काहीतरी असं वाटलं आणि मी घरी आले. घरी त्यांच्याकडे उभा राहिले, तपासलं त्यांनी मला, गोळी वगैरे दिली, लगेच दवाखान्यात नेलं. पण आता काही मुंग्या वगैरे हाताला नाही, काही? आता नाही. चालतात फिरतात मस्त? हो. एकदा चांगलं ना. हो. शिका जगणं काय असतं हे काकूंकडनं शिका. हमारे बीच का कोऑर्डिनेशन बड़ा अच्छा होना चाहिए. मतलब वाइफ हस्बैंड के, जो कि फ़िलहाल नहीं है आज की दुनिया में, ये सब नहीं है. मतलब पता नहीं क्या लाइफ जी रहे हैं लोग, किस तरह की. इन नए कपल में नहीं, आज काका काकू को देखने के बाद ऐसा लगता ना कि ये जोड़ा दो हंसों का जोड़ा है जो कि एक दूसरे को बहुत प्यार करता है और इनसे सीख लेनी चाहिए. काकू काकांकडनं खूप काही शिकायला आहे आणि मलाही भेटलं. मी त्यांच्या खूप काही चांगल्या गोष्टींवर चालतो. मित्रांनो अपेक्षा करतो खके काकांचा हा एपिसोड तुम्हाला खूप खूप आवडला असावा, कारण की काकू पण मस्त बोलल्या. मला असं वाटलं नव्हतं की काकू एवढ्या बोलतील. तुम्ही आत्तापर्यंत जर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज मित्रांनो एकदा सबस्क्राईब करा ना. काय प्रॉब्लेम आहे, एकदा सबस्क्राईब करा आणि बघत राहा हा कार्यक्रम. मित्रांनो मी येलदरी, पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, हैदराबादला आपले लोक जिथं जिथं आहेत ना तिथं जाण्याचा प्रयत्न करतो. मला थोडीशी आर्थिक गरज भासते, तर तुम्ही थोडी आर्थिक मदत मला करू शकता, योगदान देऊ शकता या एक आठवणला सुरळीत चालण्यासाठी. मी प्रयत्न करेल की मला काही गरज भासणार नाही, पण लागते थोडीशी, तर तुम्ही मला आर्थिक योगदान या एक आठवणला करू शकता. मी माझा QR कोड आणि माझं अकाउंट डिटेल तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर तुम्ही मला भरभरून प्रतिसाद द्या. हा माझा आग्रह किंवा हट्ट नाही आहे. मैं कोई भी प्रेशराइज या कोई आपको ये नहीं कर रहा हूँ. ये आपका खुद का योगदान है और ये आपकी इच्छा है, आप मुझे हेल्प कर सकते हैं. दोस्तों उम्मीद करता हूँ ये एपिसोड आपको अच्छा लगा होगा. मैं अगले एपिसोड में किसी अच्छे सेलिब्रिटी के साथ फिर से मिलता हूँ. तब तक के लिए देखते रहिए एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण. गुड बाय अँड टेक केअर. थँक्यू सो मच.